सगळ्यात पहिले आम्ही शेवगा लागवड हे तंत्रज्ञान बरवा कृषी ॲग्रो पराशरा फार्मर प्रोड्युसर कंपनी फुलंब्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लागवड केली। तर याच्यामध्ये सुरुवातीचं 8x5चं एक त्यांचं एक अंतर होतं, तेच एक दिलं होतं त्यांनी डेमो। त्याच्यानंतर अंतर बदललं, आता 5x1 वर अंतर केलं। तर हा प्लॉट आहे, तर हा 8x1 वरला लागवड केलेला आहे। तर याच्यामध्ये 8x1 वर करत असताना आम्हाला बरेच काही अनुभव आले किंवा त्यांनी आम्हाला वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि हा जो प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला काही ऑर्गॅनिक बेसवर आहे, पूर्ण ऑर्गॅनिक। याच्यामध्ये जीवाणूची स्लरी असन, वरतून बॅक्टेरिया फवारणी असन किंवा कंपोस्ट असन खालून, अशा पद्धतीचे आम्ही टेक्निकल हे करून टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून आम्ही ते लागवड केली। त्यांच्या निगराणीखाली चालू आहे। त्यांचे कंपनीचे वेळोवेळी प्रतिनिधी येतात, मार्गदर्शन करता, आम्ही त्या पद्धतीने काम करतो। मी श्रीराम भाऊसाहेब काळे, राहणार बाजारवायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। ही माझी शेवग्याची शेती आहे आणि ही ऑर्गॅनिक आहे। यामध्ये आपण जीवामृत फवारणी करून ही शेती फुलवली आहे आणि याची लागवड ही 1 फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपण केली आहे आणि ह्या झाडाची 3दा मी कटाई करेल आहे। हे कटाई केल्यावर ही 3 वेळेस कटाई केली, याला ब्रँचेस फुटतात आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे आपल्याला शेवग्यामध्ये घेता येतं। आणि बरवा जी कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये ते पावडरसाठी याचा उपयोग हे पावडर करून बाहेर देशात सप्लाय करतात आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे हे मागणी जास्त आहे। ती गुडघ्याजवळ असताना आपण एकदा केली, इथं आता कमराजवळ आले। साधारणतः या परिस्थितीमध्ये आपण शेंडा कट करायचा याचं या पद्धतीनं असं शेंडा काढायचा, वर एक झील त्यावेळेस आपल्याला करायचं आहे। 3 छाटण्या करायच्या, याच्या करता करायचं आपल्याला पहिल्या वेळेस की आपला स्टम जो आहे तो मजबूत झाला पाहिजे। आणि याच्यावरती एक काळजी घ्यायची, आपल्याला रासायनिक खत वापरायचं नाही, पेस्टिसाइड वापरायचं नाही, आपल्याला ऑर्गॅनिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला बाहेर विदेशामध्ये निर्यात करता एक्सपोर्ट करत असताना आपल्याला त्याचा जो क्रायटेरिया आहे समजा तो आपल्याला त्याच्यात विष आलं नाही पाहिजे। आता आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपले जो माल जातो तो औषधामुळे रद्द होतो, तर त्याच्यामुळे आपण सुरुवातीपासून काळजी घेतली, कारण आपण हे ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय आपण, त्याच्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यायची की बा जे रासायनिक वापरायचंच नाही आपल्याला। थोडी उत्पादन कमी झालं चालेल आपल्याला, परंतु त्याच्यावर केमिकल घ्यायचं नाही कोणतंच, की जेणेकरून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी चांगलं। कारण याचं जे फायदे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुम्ही सांगितलं जातं मुलाखतीमध्ये की बा याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, B12 वगैरे सगळे याच्यामध्ये, आणि लोह जे तर लोहाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। दुधापेक्षा किमान 12 पट याच्यामध्ये ताकद आहे या पाल्यामध्ये, परंतु हे आपल्याला माहीत नाही। कारण आता आज जर परिस्थिती बघितली आपण, तर आपल्यापेक्षा विदेशामध्ये जास्त वापर होतो, पिकतं आपल्याकडं विकतं तिकडं, कारण आपण कधी याचा पाला खातच नाही ना, याची पावडर करून खात नाही, याचे धपाटे बनवून खात नाही आपण कधी। खरं म्हणलं तर आता आपल्या शेतात आहे, याच्यावर आपण कोणतेच औषध मारलं नाही, याच्यातला पाला तोडा तुम्ही खालचा, असा परिपक्व झालेला जो पाला आहे हा तोडा तुम्ही असा, आणि याचे खुशाला आपण जसे मेथीचे याचे पराठे करतो त्या पद्धतीनं पराठे करून आपण आपल्या आरोग्यासाठी किमान घरी तरी वापरायला। आम्ही तर समजा बाकीचा पाला नेणार आहे तुमचा, पण तो तुमच्या आरोग्यासाठी देखील हे चांगलं आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीने काळजी घ्यावी अशी। मी भाऊसाहेब तुकाराम काळे, राहणार बाजारवायगाव। आमचा पारंपरिक असा शेतकरी व्यवसाय, परंतु शेती करताना ती परवडत नसल्यामुळं सगळे शेतकरी परेशानी। मीही त्याच परिस्थितीनं व्यापलेलो असल्यामुळं, आणि मोसंबीचं उत्पन्न ज्यावेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस अत्यंत गळ व्हायची। बरं, व्यापारी त्याला भाव देत नस, 7,000 रुपये 8,000 रुपये टन, ती परवडत नसती। मग शेवटी कंटाळून मग म्हटलं असं काही नवीन पीक पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल होईल आणि उत्पन्नात काही वाढ होईल। ती शेवग्याचा पाल्यापासून आपल्याला त्याचं उत्पन्न घेता येईल, आणि ते शेवगा तुम्ही जर लावला तर 30,000 रुपये हेक्टरी तुम्हाला दरमहा विक्रीतून पैसे मिळतील। तर मला असं वाटलं त्यावेळेस लक्षात आलं की मोसंबीपेक्षाही शाश्वत आणि कायम असं ते पीक दिसायला लागलं। कारण आता कर्मचारी बघतो आपण की 6-6 महिन्याला त्यांचा DA वाढतो कर्मचाऱ्यांचा, पण शेतकऱ्याचा DA वाढण्याऐवजी कापसाचे भाव उतरत आहेत, मोसंबीचे भाव उतरत आहेत।
ते डीए प्रमाणे वाढायला पाहिजे तर ते कमी कमी होत चाललं. तर अशा कंटाळलेल्या त्या अत्यंत परिस्थितीत शेवगा हा मला एक चांगला जीवनदायी मार्ग दिसला आणि आर्थिक बाजू सबळ करणारा हा शेतकऱ्यासाठी चांगला प्रोग्राम दिसला. आणि तो मी जीवापाड काम करून त्याला नैसर्गिक खत टाकून, गावरान खताचं टाकून मी आता हा शेवगा माझ्या वावरात आपण पाहतात की चांगल्या पद्धतीने आलाय. आणि आता लगेच त्याची शेंडे खुंडी पण करून घेतली आहे. आणि आता पावसाचा योग चांगला असल्यामुळं त्याची चांगली वाढ झाली. आणि पुढेही प्रत्येक शेतकऱ्यांनी हे पीक घ्यावं, कारण शाश्वत असं उत्पन्न शेतकऱ्याकडे कोणतंच नाही राहिलं. पावसामुळे कोणतंही एकदा कापूस जातो. आता इतका पाऊस झालाय की सरक्या खराब व्हायला लागल्यात, त्या लागायला लागल्या. परंतु हेच पीक असं दिसतं मला की ते मासिक उत्पन्न देणार आहे. कर्मचाऱ्याचा जसा पगार असतो त्याप्रमाणे दिसतं. आणि खरंच शेतकऱ्यांनी या मार्गाने जर गेलं तर मला वाटतं की कोणत्या शेतकऱ्याला काही आत्महत्याचं प्रमाण कमी होईल आणि असं त्याच्या मनात येणार नाही. आणि त्याच्याकडे 2 पैसे चांगले राहतील, त्याचं जीवनमानही सुधरेल असं मला वाटतं. कुठल्या प्रकारे जीवन आहे, कशी केली स्लरी तयार? हे बायोरिच म्हणून प्रोडक्ट आहे हा. 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ, 10 किलो शेण आणि 1 लिटर गोमूत्र असं याच्यामध्ये द्रावण टाकून हे 48 तासामध्ये तयार होतं. 48 तासामध्ये मारलं तर पूर्ण घ्यायचं आणि जर 8 दिवसानंतर मारलं तर याचं 400 लिटर पाणी करून द्रावण फवारायचं. म्हणजे हा ड्राम अर्धा करायचा, दुसरा अर्धा हां 200 चं 400 करायचं. मग आता 200 400 केलं तर मग हे टाकीला प्रमाण कसं घ्यायचं मारलं? पूर्ण हेच घेऊन टाकायचं. पूर्ण पूर्ण 48 तासाच्या आत घेतलं तर हेच घ्यायचं आणि मग ते प्रमाणच झालं. त्याचं जर टाकीला समजा 10 लिटर हे आणि 10 लिटर आणि हे मल्टिप्लाय होणार आहे. तुम्ही एक वेळेस तयार केलं म्हणजे तुम्हाला 12 महिन्यापर्यंत चालतं. याचं इर्जन ठेवायचं खाली 10 लिटर, पुन्हा 190 लिटर पाणी टाकून 2 किलो गुळ आणि गोमूत्र टाकून पुन्हा तयार ही सायकलिंग वर्षभर चालतं. हो. आणि याच्यात काय आहे? नाही हे पाणी याच्यात ते स्लरीचे त्याच्यावर स्लरीचे ती कशाची? हेच नाही हेच बायोरिचच आहे. हा बायोरिच ते 200 लिटरमध्ये होत नाही ना आपलं. शेवग्याला आम्ही याची फवारणी आणि खाली ड्रिपना जमिनीतून पण सोडतो. याला 8 दिवसातून खालून सोडतो आणि 8 दिवसांनी एक फवारणी. तुम्हाला काय फरक वाटला? फरक म्हणजे पानाची जाडी वाढती आणि पानाला कलर येतो.